अरे उठ, उठतोस का नाही? उठतोस का नाही? कितींदा सांगितलं तुला, कळतच नाही? अरे तुझ्या मोर काय डोकं फोडून घेऊ का? तुला सांगितलं घराकडे लक्ष दे, पण नाही. सारखं आपलं भजन भजन भजन. चल घरला चल. चल. कुठं परापरा वडत नाही त्याला. चार चौकात असं त्याच्या अंगावर हात टाकणं बरं दिसतं का आता? आणि त्यांना कशाला बोलला होती? मी माझा होऊन आलो भजनाला. काय? अगं असं गोड गाते पोरग वाटते साक्षात पांडुरंग याचं भजन ऐकाय येतोय. हा, गाऊन दाखवू मी. गप्र, गाऊन दाखवतो म्हणा. त्या पांडुरंगाला म्हणावं 2 आकड्याच्या गोष्टी बी शिकव याला, पण नाही. अरे तुझा बाप पांडुरंगाचं नाव घेत घेत गेला. त्यानं 4 पैका कधी जमवलं नाही. अरे याचा बाप गेल्यानंतर याला कसं वाढवलं माझं मला माहित. ते काही नाही, नवरा गेल्यानंतर नवऱ्यानं जी चूक केली ती मी याला कधी करून द्यायची नाही. चल चल आधी तू चल. तुला धावते. अरे कशा पायी हसताय तुम्ही? काय तमाशा चाललाय भाई? अरे ज्याचं दुःख त्यालाच ठाव. असं हसू नये दुसऱ्यासनी कधी. चला जाऊ आपापल्या घरी. चल. पांडुरंग. काय उपद्रव मांडून ठेवलाय हा नवा. आई, ओ आई, काय करत नाही? अहो आई या की लवकर. काय बाई, काय झालं तरी काय? बघा बघा, नवीन उपद्रव दिवसाचा. अहो वासरानं समजा दूध पिऊन टाकलं, नुसते बसके टुकू 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 टुकू. अगं तसं नाही आई, ते वासरू दूध पिताना इतकं केवलवाने दिसलं होतं, मला त्याला वाढायची इच्छाच नाही झाली. कोपरापासून हात जोडले रे बाबा तुला. कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलाय काय माहिती. कधी सुधारणार हा पोरगा कुणाला माहिती. नशीब माझं तर जाऊ दे. काय बी म्हण, काय बी. अरे तसं नाही रे. मग म्हणजे कसं आहे, बाईचं उघड अंग आणि मनाचं उघड पांढर यात काही फरकच नाही. पण काय बोलतोय तुम्ही? ही बाई बाह्य का होईल रे? हाड जिभेला काय हाड आहे का नाही? केवढ्या मोठ्याने बोलतो. इथं कोणी ऐकलं तर असं जोडतील तर घरातलं कोणी ओळखणारच नाही. ए उम्या, हित कोण येते मारायला? अरे हे बघून आले. फक्त खरी कोण आलोय? गण्या आलाय. गण्या काय रे उमेना, मी इथं काय करायला लागलात तुम्ही? काय आंधळी कोशिंबीर खेळायला लागलात का काय? गण्या, आम्ही इथे वेगळाच खेळ खेळतोय. कोणचा? रासलीला. रासलीला? वय तो कोणचा खेळ आहे आणि कसा खेळायचा? समोर कापड दिसतात ना, कापड इकडे उठून आण, आम्हाला दे. हा हा, आणि मग ज्याची कापडा असून तुम्हाला सोडन का? बडून काढीन मला नका बाबा. अरे ए तो ए गण्या, आर्थिक कापड तू आली नाही ना, तुझा विठ्ठल नाराज होईल तुझ्यावरती. कस काय? हा मग. आणि कृष्ण म्हणजे विठ्ठल, विठ्ठल म्हणजे कृष्ण. हा, आणि रासलीला कृष्णच खेळायचा का नाही? खरे आहे ना? अर्पण परपण नाही. पर काय करतोस? काहीतरी कर. चल 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 जा. मला मारणार नाही ना कोणी? कशाला कोण मारते? जा जा. थांबा मी आणतो. थांबा. मजा येईल आता. माझ्या वाघ तुझ्याकडे बघतो. उचल चालू कापड उचल. ए गाण्या कापड उचल उचल उचल. कशी आहे आपली आयडिया? मावशी कपडे नेऊ का तुम्ही? बघा की काय झालं? खोड रे खोड. मी नाही. आलो 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 आलो.
अरे लबाडा लांबीच्या काय केलं? तंबी मी चोर काय केलं? भैया मला तुला काही उभं समजतं का राहा. अरे आई बहिणी आहेत की नाही काही तुला अरे मारून टाकेल तुला मी अरे सोडणार नाही चिता तुला तुझे कपडे काढून फेकून देईल बाई माणसं शास्त्रात वागतोस का रे आई बहिणी शास्त्रात वागतो का रे तू अरे लबाडा काय केलं अहो आंघोळ करणाऱ्या बाई माणसाचे कपडे पळवतो चुकीचा म्या नाही काही नाही केलं मला उम्या नाम्या म्हणले म्हणून मी गेलो पांडुरंगा शपथ मी काय नाही केलं. हे बाबा धरा याला नादी लागत होत राम राम म्हणजे कसं का आवाज ओळखीना झाला वैर माझा नमस्कार प्रतापराव काय खिदत आहे कशी बाई ते आपल्या येड्या गाण्याची गंमत सांगतो राव आता कसली गंमत आहे? त्या येड्याला इठ्ठलाचं नाव घेऊन कंचं बी काम सांगा ते दणक्यात करून येतं बघा मी नुसतं म्हणलं त्या नदीवरच्या बाईचे कापड घेऊन ये लगेच कापड गेला मारा खाल्ले अरे पण त्या उमा नाम्याच्या नादाला कशाला लागावं आपल्या सारख्यानं आ? अरे गाण्या अरे बाबा काय झालं बाबा काय आता झालं काय काय नाही. याला अरे कुणी मारलं कुणी काय मारलं काळजी याला? करू नगस थोडी बोला चाली झाली बाकी काय नाही अरे वा नाही कसं आई उम्यार सांगते काय झालं ते हो नदीवर आंघोळ करणाऱ्या बाईची कापड पळवली यांनी हा? हा आणि मग तिच्या नवऱ्याने धरून हाणलं की यासनी बाय 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 अरे मुडद्या तू सौताला काय गोकुळचा काना बी नाही समजतोस काय रे हा? बायकांची कापडं पळवाया आई मी खरंच काही केलं नाही मला ते उम्या नाम्या म्हणले आपण रास लीला खेळू म्हणून या बया अरे ते तुझं खुळ्या तुझा वापर करतात तुला समजत कसं नाही अगं किती बोलशील जाऊ दे की हा सांग सुनाला त्याला हळद आणून लेप लावाय जाऊ दे हा चला रे बाबा तुम्ही चला 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 अरे अण्णा जन्माला आल्यापासून समध्यांकडून ऐकती गणानं हे केलं गणानं ते केलं कणकिटलंच माझे मी आपली आता सुधरल मग सुधरल म्हणून काना डोळा करीत राहिले पण नाही समध्यानी सांगितलं निदान लगीन तरी करून दे म्हणजे सुधरल पण नाही त्याचा काय बी उपयोग झाला नाही दिसभर नसती उतरठेव करायची आणि रातच्याला त्या इटलाचं भजन करीत राहायचं यातच समजा आयुष्य जाणार बघ याच जाऊ दे बाबा जाऊ दे अगे बये रत्ना जा जा हळदीचा लेप घेऊन ये आणि लाव त्याला लाव. आता कंच्या गोष्टींवर लेप लावायचा यांच्या अय आई ग बघितलंस हे असं होतंय बर मी निघतो आता वय वय अण्णा हं? रात्री भजन आहे अरे मुर्गिया हा? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव की रे बाबा